प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन तुमच्यासाठी एक वचन वाचू इच्छित आहे. स्तोत्र संहिता 119 अध्याय आणि वचन 92 मध्ये जो दावीद आहे तो दावीद म्हणतो की हे परमेश्वरा, तुझ्या नेमशास्त्रामध्ये मला आनंद नसता तर माझ्या दुःखामध्ये माझा अंत केव्हा झाला असता. लक्षात ठेवा प्रियांनो, या वचनातून परमेश्वर आम्हाला गायडिंग करू इच्छित आहे, मार्गदर्शन करू इच्छित आहे. तर हे जे वचन ऐकणार आहे त्यांना हे समजून घ्या, जर तुम्ही दुःखित आहात, समस्यात आहात, संकटात आहात, तर दाविदाप्रमाणे आम्ही आमच्या नेमशास्त्रामध्ये आनंद मानला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष लावलं पाहिजे आणि त्याच्याकडे आम्ही आमचे कान देखील दिले पाहिजे. असं काय आहे नेमशास्त्रामध्ये की जेणेकरून आम्ही त्याच्याकडे लक्ष लावावा? तर दाविदाचा विषय आम्हाला पाहायला भेटते प्रियांनो, की तो देखील आजारी होता, तो देखील समस्यात होता, त्याच्यामध्ये देखील एक आजार जडलेला होता. स्तोत्र संहिता 6 वचन 2 पासून आम्ही वाचतो की तो म्हणतो की हे प्रभू, माझ्या हाडं ठणकत आहे आणि माझ्या हाडं इतकं ठणकत आहे की मी माझे अश्रू पूर्ण बिछाना ओला करीत आहे. म्हणजे लक्षात ठेवा की त्याचा आजार देखील असा होता सांधेवाता सारखा, जेणेकरून त्याची हाडं ठणकत होते. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. आणि जेव्हा तो बोलला माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे, तर परमेश्वराने त्या क्षणाला त्याची प्रार्थना ऐकली. कारण की स्तोत्र संहिता 119 वचन 92 मध्ये सांगितलेलं आहे, तुझ्या नेमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत झाला असता. प्रियांनो, की आम्हाला नेमशास्त्रामध्ये आनंद मानणं किती गरजेचं आहे. जर आम्ही आमच्या दुःखात अंत होऊ नये असं आम्हाला जर वाटत असेल, आमच्या त्रासामध्ये आमचा अंत होऊ नये, आमच्या जीवनामध्ये आमचा अंत होऊ नये, तर या क्षणाला प्रियांनो आम्ही नेमशास्त्रामध्ये आनंद मानणं खूप गरजेचं आहे. हे नेमशास्त्र काय आहे जर आम्ही बघितलं, नीतिसूत्राचं पुस्तक याचा 4 अध्याय वचन 20 पासून त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, माझ्या मुला माझ्या वचनाकडे कान दे, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष दे आणि त्याच्याकडे नीट बघ. म्हणजे याचा अर्थ काय की आम्ही त्या वचनाला लक्ष लावणं गरजेचं आहे, नीट बघणंही गरजेचं आहे आणि आमचा कान त्याच्याकडे लावणं गरजेचं आहे. कारण की शास्त्र पुढं आम्हाला सांगतं की ज्यालाही वचनं लाभतात, ज्यालाही नेमशास्त्र लाभतात, त्याच्या संबंध देहाला पहिली गोष्ट आरोग्यही भेटतं आणि त्याला जीवनही भेटतं. म्हणजे जर एखादा व्यक्ती जीवनापासून वंचित आहे, आरोग्यापासून वंचित आहे, तर आम्हाला प्रियांनो त्याच्याकडं लक्ष लावणं, या नेमशास्त्रामध्ये आनंद मानणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्या नेमशास्त्राच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. हे वचन तुमच्या प्रत्येक व्यक्तीसाठी, घरातल्या फॅमिलीसाठी आणि तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरो, अशी मी येशूजवळ प्रार्थना करतो आणि या ठिकाणी येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला ब्लेस करतो. आमेन.